नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, टी-ई-टी या परीक्षेसाठी लागणार बघा 8000 प्रश्नांचं PDF जर कोणाला पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर 8000 प्रश्न संग्रह असेल PDF तुम्हाला या ठिकाणी पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटी असे खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ युनिटी असे खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला संबोधले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे संबोधले जाते। बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, लोहपुरुष म्हणून खालीलपैकी कोणाला लोहपुरुष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? बघा धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए राहील, सरोजिनी नायडू यांनी धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व हे त्यांनी केले होते। प्रश्न क्रमांक चौथा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला एकूण किती कलमे होती? बघा भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला एकूण किती कलमे होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, भारतीय राज्यघटनेमध्ये बघा सुरुवातीला एकूण 395 एवढी कलमे होती। प्रश्न क्रमांक 5 बघा, रायरेश्वर या शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? बघा रायरेश्वर या शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? बघा 1373 एवढी विद्यार्थी मित्रांनो रायरेश्वर या शिखराची एवढी उंची आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील, जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो अणुऊर्जा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थंड हवेचं ठिकाण माथेरान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात? माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा माथेरान हे बघा थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय महिला दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय महिला दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा 8 मार्च या दिवशी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बघा महिला दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माहितीचा अधिकार हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? बघा माहितीचा अधिकार हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? बघा माहितीचा अधिकार हा कायदा विद्यार्थी मित्रांनो सन 2005 मध्ये अस्तित्वात आलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विशेष नाम आहे? बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला विशेष नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, गंगा या ठिकाणी बघा विशेष नाम असलेला पर्याय होईल। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाववाचक नामे बघा कधी कधी खालीलपैकी कशाचे कार्य करतात? बघा भाववाचक नामे कधी कधी खालीलपैकी कशाचे कार्य करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, भाववाचक नामे विद्यार्थी मित्रांनो कधी कधी विशेष नामाचे काम करतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जे आले नाही ते हरले या वाक्यामधले ते हे पुढीलपैकी काय आहे? बघा जे आले नाही ते हरले या वाक्यामधले बघा ते हे खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, दर्शक सर्वनाम या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा सिंधू नदीचा उगम विद्यार्थी मित्रांनो कैलास मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर तो अधिकार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती यांना तो अधिकार असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधील बघा अतिप्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? भारतामधली बघा अतिप्राचीन पर्वतरांग
खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? बघा अरवली ही पर्वतरांग विद्यार्थी मित्रांनो भारतामधली अति प्राचीन पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा 26 जून या दिवशी विद्यार्थी मित्रांनो सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय पर्वत शिखरामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते? बघा भारतीय पर्वत शिखरामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा केटू हे पर्वत शिखर विद्यार्थी मित्रांनो सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामधले पहिले मातीचे धरण पुढीलपैकी कोणतं आहे? बघा गंगापूर धरण विद्यार्थी मित्रांनो देशामधलं पहिलं मातीचं धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अग्रज या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा अग्रज या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? अग्रज. बघा अग्रज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आधी जन्मलेल्या या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणाला बघा मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून ओळखले जाते? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा मराठी भाषेचे मराठी व्याकरणाची पाणिनी म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी व्याकरणाची पाणिनी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधले पहिले पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? बघा महाराष्ट्रामधले पहिले पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक बघा पुढचा, महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना पुढे बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला सहकारी साखर कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? प्रवरानगर विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वाती घरी पोहोचली असेल बघा या ठिकाणी वाक्य आहे. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखाय. स्वाती घरी पोहोचली असेल बघा स्वाती घरी पोहोचली असेल बघा या ठिकाणी वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक बघा, निवडणूक आयोगाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार केली? बघा निवडणूक आयोग यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार केलेली आहे? निवडणूक आयोगाची स्थापना बघा कलम 324 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाठ राखणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचे. पाठ राखणे मदत करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 2024चा लता मंगेशकर हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला होता? सन 2024चा लता मंगेशकर हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर आशा भोसले यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक बघा, प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा, ठाणे हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा ठाणे हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा ठाणे हे शहर विद्यार्थी मित्रांनो उल्हास नदीच्या काठी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? बघा गोदावरी या नदीला विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त उपखोरी आहेत. प्रश्न क्रमांक बघा, अहमदनगर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बघा अहमदनगर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा गरमसूर डोंगर विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढे, घटना समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? घटना समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बिस्मिल्ला खान हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित? बिस्मिल्ला खान तर शहीनाई वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थिलाना हे लोकनृत्य कोणत्या राज्यात आहे? थिलाना हे लोकनृत्य विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्याचं लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वसुंधरा दिन 22 एप्रिल या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक बघा जीवनसत्वांचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? बघा जीवनसत्वांचा शोध बघा फुंक या शास्त्रज्ञांनी विद्यार्थी मित्रांनो जीवनसत्वांचा शोध हा लावला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा B7 या जीवनसत्वाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे? बघा B7 बायोटीन या ठिकाणी B7 या जीवनसत्वाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? लोहाच्या कमतरतेमुळे बघा लोहाच्या कमतरतेमुळे विद्यार्थी मित्रांनो पंडू रोग होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही? मुंबई उपनगर या ठिकाणी बघा एकही या ठिकाणी तालुका नाही. प्रश्न क्रमांक बघा गोवा या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा गोवा या राज्याची राजधानी गोवा बघा गोव्याची राजधानी पणजी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. उकाई हा प्रकल्प बघा उकाई हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? उकाई बघा उकाई हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामधला प्रकल्प आहे. प्रश्न भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग खालीलपैकी कोणत्या? बघा भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग बघा सुती वस्त्र उद्योग हा भारतामधला सर्वात प्राचीन या ठिकाणी उद्योग आहे. प्रश्न क्रमांक बघा उत्तर रेल्वेचं हेडक्वार्टर पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर रेल्वेचं हेडक्वार्टर बघा उत्तर रेल्वेचं विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी हेडक्वार्टर आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.